तर आज बनवूया मस्त झणझणीत अशी गावरान पद्धतीनं दह्याची कढी। तर मी इथं 1 वाटी दही घेतले, त्याच्यामध्ये 3 ते 4 वाट्या मी पाणी घालून छान सरसरीत असं ताक बनवलं त्याच्यामध्ये 1 चमचाभरून बेसन पीठ घातलं, छान मिक्स करून घेतलं। आता ह्याच्यामध्येच मी चवीनुसार मीठ आणि हळद घालणार आहे, परत एकदा छान मिक्स करून घेणार आहे। अगदी गावरान पद्धतीने आहे, त्याच्यामुळे खूप जास्त मसाले वापरलेले नाहीत, पण खूप मस्त आणि टेस्टी कढी बनते। आता फोडणीसाठी मी इथं तेल गरम केलं आहे, जिरं आणि मोहरीची खमंग अशी फोडणी दिली आहे। त्यानंतर कढीपत्त्याची पानं घातलेत। कढीला कढीपत्त्याच्या पाण्याची खूप मस्त अशी टेस्ट येते आणि आवर्जून घालाच। त्यानंतर इथं लसूण आणि मिरचीचा ठेचा घातला आहे, छान परतवून घेतल्यानंतर थोडीशी हळद घातले आणि ही जे आपण ताक तयार करून घेतलेलं बेसनपीठ वगैरे घालून, तर हे मस्त असं फोडणीमध्ये घातलं आहे आणि याच पद्धतीनं पळीनं हलवत राहायचं, उकळी असतोपर्यंत बारीक गॅसवरतीच ठेवायचं आणि 10 ते 15 मिनटं उकळी आल्यानंतर बारीक गॅसवरती ठेवून इथं मस्त अशी गावरान पद्धतीनं कढी तयार झाली। अगदी कुस्करून खाण्यासाठी किंवा नुसती पिण्यासाठी पण अप्रतिम आणि छान लागते।